टॉस साठी यायचं आहे. मोनिश ठाकरे आय थिंक जे वेताळ स्पोर्ट संघ आहे. यानंतरचा जो नॉकआउट सामना असेल तो ग्रुप ए मधून द्रोण 11 आणि कियान 11 या दोन संघांदरम्यान असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहा. चला सलामी जोडी पाहू शकला या ठिकाणी मोनिश ठाकरे, त्याच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर प्रदीप दिंडे, गोलंदाज उदय भोईर, आणि उदयने मात्र जर विकेट अटॅक पूर्ण केली तर मिस्टर सिद्धेश भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु पहा मित्रांनो, आता मात्र आपण नॉकआउट मॅचेसला मात्र इथे सुरुवात करतोय. परंतु जो आमचा पडदा आहे मरून कलरचा, त्या पडद्याच्या आतमध्ये कोणीही उभं राहू नका प्लीज. खेळाडू कक्षासमोर काही प्रेक्षक खुर्च्या घेऊन बसलेले आहेत आणि खेळाडू कक्षासमोर सुद्धा कुठलाही खेळाडूंना उभे राहू नका, खुर्च्यांवरती जाऊन बसा तुम्ही प्लीज. ओ पहिला चेंडू, हानागती प्रहार, आणि चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. सुपर षटकार. पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु वेताळ स्पोर्ट्स संघाला विनंती करतोय, संघातील खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. मित्रांनो, शेवटची वॉर्निंग तुमच्या संघाला आहे. प्लीज पहा, सर्व जे मी अनाउन्समेंट करतोय ते आयोजकांच्या वतीने मी अनाउन्समेंट करतोय, आपण खुर्च्यांवरती बसून घ्या. देखिए टूर्नामेंट का जो डिसिप्लिन है वो सबसे बढ़कर है और अभी तक ये पूरा टूर्नामेंट बहुत अच्छे डिसिप्लिन में खेला गया है. सो डिसिप्लिन कोई भी ना तोड़े, यही रिक्वेस्ट है. शानदार शुरुआत करते हुए प्रदीप धिंडे पहली गेंद पर जड़ा है छक्का. काय फटका पाहिला आपण अजय, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि या ठिकाणी पहा अप्परकटच्या सहाय्याने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग भरपूर होता या चेंडूमध्ये आणि बाम सुद्धा चांगला प्राप्त केला होता. आणि षटकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना अच्छी वापसी. ये बड़ा मुकाबला है, ये अभी तक का टूर्नामेंट का सबसे मुझे लगता है कि प्रेशर वाला मैच है. अभी तक तो लीग मैचेस हो रहे थे लेकिन ये नॉकआउट पंच है. अभी देखना है कि कौन अंदर और कौन बाहर. पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर जवाब अच्छा दिया है उदय भोईर ने डॉट बॉल के साथ. सुरुवात दीपक दादा प्रतिष्ठान संघाने विजयाने केली होती या स्पर्धेमध्ये, परंतु आता मात्र जरूर नॉकआउटच्या मॅच मध्ये आता मात्र कुठेतरी सुरुवात पाहिली तर या ठिकाणी फलंदाजी चांगली गेली, परंतु या ठिकाणी जबरदस्त डिलिव्हरी, अगदी या नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र निघून गेला. परफ्यूम डिलिव्हरी, जागते रहो असं सांगत असताना मिस्टर उदय भोईर. धावसंख्या स्थिर आहे, बिनगडी बाद 6. छक्का जड़ा जरूर है पहली गेंद पर प्रदीप दिंडे ने, लेकिन लगातार 2 डॉट गेंदें खेलते हुए कहीं ना कहीं उस सिक्सर का मजा थोड़ा सा किरकिरा कर दिया है. और काबिले तारीफ वापसी यहाँ पर उदय भोईर की. लंबा बॉलिंग रनअप है, अच्छी खासी रफ्तार निकालते हैं और अच्छा उछाल भी प्राप्त करते हुए उदय एक बार फिर से उदय विकेट. इस बार लो फुल टॉस, लॉफ्ट कर दिया है गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से, दंदनाता हुआ सिक्सर. धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. यॉर्कर की कोशिश कर रहे थे लेकिन लो फुल टॉस बनी. इस बार लेन बॉल अच्छा खाया बैट्समैन को. जबरदस्त नोकझोंक चल रही है, बड़े स्ट्रोक्स भी देखने को मिले हैं लेकिन डॉट गेंदे भी की है गेंदबाज ने. 2 सिक्सर्स और 3 डॉट गेंदे. यह है विश्लेषण अभी तक इस ओवर का. एक ओवर का ये मैच. जीतने वाली टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई कर जाएगी और हारने वाली टीम इस टूर्नामेंट से बाहर हो जाएगी. स्कोर 12 रन बिना किसी नुकसान के. पहले बैटिंग करते हुए जय वेताल स्पोर्ट्स. जेव्हा जेव्हा चेंडू बॅटला कनेक्शन झालाय तेव्हा तेव्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन डिपॉझिट फलंदाजाने केलाय. शेवटचा चेंडू या पहिल्या डाबातील उदय ओर द विकेटनं. हो, इथं मात्र पावसाळ बॅटची आय थिंक कडा होती, परंतु चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती एक धाव निघाली आणि आता मात्र विजयासाठी पुढे वाटचाल करण्यासाठी दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला 14 धावांची आवश्यकता असेल. तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. पुढील सामना असेल द्रोण 11 वर्सेस कियान 11.
और ये भी नॉकआउट मैच रहेगा। जीतने वाली टीम ग्रुप ए में नंबर 3 पर रहेगी और हारने वाली टीम टूर्नामेंट से बाहर हो जाएगी। एक एक ओवर का मैच रहेगा। चला आपण या ठिकाणी झटपट टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत आणि नाणेफेकीसाठी चला बच्चा पार्टी. चला सर्वांनी या माझ्या समवेत, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. माही, मानवी, वैदही, तिच्या फ्रेंड सर्कल, चला सर्वांनी या. चला तुम्हाला कधी हा मान मिळेल. चला आपली गावची स्पर्धा आहे. चला ये ये बेटा ये, तू नको नाराज होऊ ये. चला हा सामना सुद्धा नॉकआउट आहे. एका षटकाचा सामना असेल. कियान 11 विरुद्ध द्रोण 11. चला प्रथमतः आपण बच्चा पार्टी समेत एक फोटो घेऊ आणि हा फोटो तुम्हाला टीव्ही वरती पाहायला मिळेल. थोडासा चेहऱ्यावरती स्माइल द्या. हा क्षण आहे मित्रांनो, सर्व बच्चा पार्टी यांच्या शुभ हस्ते. थांबा थांबा, अजून तुमचा कार्यक्रम खल्लास झाला नाही. टॉस करायचा तुमच्या शुभ हस्ते. चला कोण उडवणार टॉस? एकच टॉस आहे. तुम्ही सगळेजण जर बोट वरती केलं तर चला या सर्व बच्चा पार्टीमध्ये पाहिलं तर चला तिचे दात सुद्धा उंदराने खाल्लेले आहेत. चला तिला आपण मान देऊ. एक मिनिट, जेव्हा मी तुला सांगेल तेव्हा तुला टॉस उडवायचा आहे. ओके. चला कॉल द्रोण 11 संघाचा आहे. डीपीएल क्या बात आहे. डीपीएल 2025 ची मागणी. क्या बात आहे. जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकला द्रोण 11 संघाने. प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. चला बच्चा पाटी आता जाऊन आपण पुन्हा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. चला सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 6 चेंडू, 6 चेंडू मध्ये लक्ष आहे 14 धावांचं. इथे मात्र 14 धावा जोडल्या जातील का या ठिकाणी जय वेताळ स्पोर्ट संघ 14 धावांचा मात्र या ठिकाणी संरक्षण करेल. थोड्या वेळानंतर मात्र आपल्याला रिझल्ट या सामन्याचा जरूर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आकेश म्हशे आणि नितेश वनगे ही जोडी आपण सध्या पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जय वेताल स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून स्वतः संघ मालक आहेत मोनिश ठाकरे. ये 6 गेंदें बहुत ही रोमांचकारी होने वाली है. तैयार हो जाइएगा इन 6 गेंदों के लिए. नॉकआउट मैच. जय वेताल स्पोर्ट्स बनाम दीपक दादा प्रतिष्ठान. 14 रन बनाने हैं 6 गेंदों में मैच को जीतने के लिए और सुपर 8 के लिए क्वालिफाई करने के लिए दीपक दादा प्रतिष्ठान को. आकेश खेलने के लिए तैयार. पहली गेंद ड्राइव किया, गेंद हवा में, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं. थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक जरूर था कवर्स में इससे पहले कि फील किया जाता. कवर पॉइंट की दिशा में पहली गेंद पर सिंगल. 14 रनों का टारगेट इतना आसान होने वाला नहीं है. कम से कम 2 बड़े हिट्स चाहिए. जरूर जरूर या ठिकाणी तुम्हाला हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. ज्या अनुषंगाने मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपण फलंदाजी पाहिली. प्रदीप दिंडेच्या वतीने 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले. परंतु आपण जर या दोन्ही खेळाडूंचा विचार जे केला तर या दोघांनी मात्र दीपक दादा प्रतिष्ठान संघासाठी चांगल्या धावा जोडलेल्या आहेत. परंतु हा सामना प्रेशरवाला आहे. परंतु जो प्रेशर जुगाडेल या सामन्यामध्ये तो खेळाडू मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव निघाली आणि आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. लेकिन क्रिकेट खेल की मजेदार बात तो यही है कि पिछले मैचेस में आपने कितने भी रन्स क्यों ना बनाए हो, इस मैच में गिने नहीं जाएंगे. नए से शुरुआत करनी पड़ती है. गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे है लॉन्ग ऑन पर और कोई गलती नहीं. बढ़िया कैच. पहली सफलता प्राप्त करते हुए मोनिश ठाकरे.
मोठ्याप्रमाणे ताकद मात्र त्या ठिकाणी नितेशनं जनरेट केली नाही आणि त्या अनुषंगानं लॉंग ऑनला मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना टीम दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला येणारे 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धाबींची गरज. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर विशाल भोईर. विशाल शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं और वही कुछ करके दिखाना भी होगा इस मैच को जीतने के लिए. आते ही विशाल है ये शॉट, जैसा नाम वैसा काम, लॉन्ग ऑन के ऊपर से शानदार छक्का. मॅच मध्ये षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्यानं 7 धाबा धाव फलकावरती येणारे 3 चेंडू आता शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये अजूनही 7 ची गरज आहे. व्हाट अ मैच, रोंगटे खड़े कर देने वाला मुकाबला है. गेंद हवा में, पीछे की तरफ, फील्डर गेंद के नीचे और बैट्समैन का काम हुआ तमाम. विशाल इज गॉन. फायर शोच्या समोर तुम्ही उभे राहू नका. कदाचित तुमचे कपडे सुद्धा जळू शकतात किंवा शरीराचा भाग सुद्धा जळू शकतोय. परंतु या ठिकाणी 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाबींची गरज. पहा, हा सामना जर टाय झाला तर मात्र टाय ब्रेकर मध्ये मात्र सुपर ओव्हर नसणार आहे. फ्रेश टॉस आम्ही करणार आहोत, याची दोन्ही टीमच्या संघटनाकडे नोंद घ्यायची आहे. जहां टॉस होने से पहले ही हमने बता दिया था कि यदि मैच टाई में समाप्त हुआ तो फ्रेश टॉस किया जाएगा. सो जो पहले टॉस हुआ है वो भी उतना इंपॉर्टेंट नहीं रहेगा उस हालत में. नया टॉस किया जाएगा और टॉस पर डिसाइड किया जाएगा कि आगे बढ़ने वाली टीम कौन सी है. तो टॉस रहेगा बॉस. लेकिन अभी तक मैच खत्म नहीं हुआ है, 2 गेंदें बाकी है, 7 रनों की आवश्यकता. अब यहाँ पर क्या एक बड़ा हिट जड़ सकते हैं बल्लेबाज. नए बल्लेबाज आए हैं उदय भोईर. हालांकि ये सुपर ओवर जैसा ही मैच है लेकिन सुपर ओवर नहीं है. यहाँ पर 2 से अधिक विकेट आप खिला सकते हो, 3 से अधिक बल्लेबाज बैटिंग कर सकते हैं. जरूर जरूर आणि तोच मात्र या ठिकाणी मोमेंट मात्र या ठिकाणी शिफ्ट झालाय टीम दीपक दादा प्रतिष्ठान संघाच्या बाजूनं. 2 चेंडू शिल्लक आहे, 7 धाबांची आवश्यकता आहे. ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू त्याला सरळ अगदी साईड स्क्रीनच्या समोर 1 धाव तिथे पूर्ण झाली गेली. आणि आता मात्र अजय शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता आणि या समोर फलंदाज असेल आकेश म्हशे. आकेश कर दो एक सिक्सर पेश. जी हाँ, यही कह रहे होंगे स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान के समर्थक. अंतिम गेंद तक रोमांच इस नॉकआउट मैच में. ये तो केवल शुरुआत है नॉकआउट मैचेस की. इसके बाद एक और नॉकआउट मुकाबला है 1-1 ओवर का और उसके बाद फिर सुपर 8 के सभी नॉकआउट मैचेस देखना मत भूलिएगा. ये जो सिलसिला है मुझे लगता है कि सुबह तक चलेगा. जरूर जरूर. आणि मी मगाशी सुद्धा सांगितलं होतं की आपण जरूर या स्पर्धेचा जो अंतिम सामना आहे तो मात्र उद्या खेळवणार आहोत, कारण डेट चेंज होणार आहे. आखिरी गेंद 6 रन चाहिए. आकेश खेलने के लिए तैयार. एक क्लोज इन फील्डर ऑफ साइड में. शॉट बॉल, ओ माय गॉड. अब इससे कमजोर गेंद आपको क्या मिल सकती थी, लेकिन जल्दबाजी की, जल्दी खेल बैठे और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ. मैच को जीत लिया है जय वेताल स्पोर्ट्स ने और जय वेताल टीम क्वालिफाई करती हुई सुपर 8 के लिए. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक सुधाकरजी भोईर. चांगला क्रिकेट तुम्ही या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये खेळलाय, परंतु अखेर नॉकआउट मॅचेस पर्यंत मात्र तुमचा संघ पोहोचला नाहीये. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी आय थिंक पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला लगेच जय वेताळ स्पोर्ट्स संघ आपण मैदान खाली